नमस्कार. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप जास्त पौष्टिक अशी खजूर बर्फी. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही बर्फी सगळ्यांनाच नक्कीच आवडेल. आणि हो, ही बर्फी स्पेशली लहान मुलांसाठी तुम्ही नक्की बनवून देऊ शकता. कारण मुलं ना नेहमीच वेगवेगळे ड्रायफ्रुट्स खायला कंटाळा करतात. त्यांना अशा पद्धतीने सगळे ड्रायफ्रुट्स, खजूर एकत्र करून जर तुम्ही दिलात ना, त्यांच्या शरीरासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. ही बर्फी खूप कमी साहित्यात आणि खूप कमी वेळामध्ये तयार होते. चला तर मग साहित्य पाहूया. इथे मी 1.5 वाटी खजूर घेतलेली आहे, ज्याच्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत. तुम्ही काळी खजूर किंवा लाल खजूर सुद्धा इथे वापरू शकता. 1 वाटी खमंग भाजलेले शेंगदाणे त्याचे साल काढून घेतलेले आहेत. अर्धी वाटी मी मिक्स ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, ज्यामध्ये अक्रोड, काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेले आहेत. आता इथे मी पाव चमचा इलायची पूड घेतलेली आहे. 1 चमचा खसखस घेतलेली आहे, जी मी थोडीशी भाजून घेतलेली आहे. आणि आपल्याला साजूक तूप लागणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण जे शेंगदाणे घेतले होते ना, ते मिक्सरमधून एक गरका मारून घ्यायचा आहे. त्यामुळे आपली बर्फी छान मिळून येते आणि शेंगदाणे वेगवेगळे होत नाहीत. तर अशा पद्धतीने मी थोडासा मिक्सरमध्ये गरका मारून घेतलेला आहे. आता शेंगदाणे बाजूला काढून त्याच भांड्यामध्ये मी खजूर सुद्धा वाटून घेणार आहे. तर ही काळी खजूर घेतलात ना, काळी खजूर खूप जास्त मऊ असते आणि गोड पण असते. त्यामुळे आपली बर्फी छान जमते पण. तर अशा पद्धतीने खजूर पण मी वाटून घेतलेली आहे. आता गॅसवरती ठेवूया एक पॅन. तुम्ही या ठिकाणी या बर्फीसाठी एखादा नॉनस्टिकचा पॅन वापरला तर उत्तमच. आता या पॅनमध्ये घालूया 2 चमचे साजूक तूप. यामध्ये घालूया जी आपण खजूर वाटून घेतली होती ना, ती घालून घेऊया आणि तुपामध्ये छान अशी परतवून घेऊया. या बर्फीला ना तुपाची छान अशी चव येते. तुम्ही याच ठिकाणी तुपाचा थोडा जास्त वापर केलात ना तरी सुद्धा चालेल. तर खजूर परतत असताना अशी आपल्याला स्मॅश करत करत परतवून घ्यायची आहे. त्यामुळे खजूर छान एकजीव होते आणि बर्फी करायला आपल्याला सोपं जातं. तर गरमीमुळे खजूर छान पिघळली जाते. तर आता खजूर 1 मिनिट परतवून झाली की यामध्ये बाकीचे सगळं साहित्य आपल्याला घालून घ्यायचं आहे. ड्रायफ्रुट्सचे पण मी इथे बारीक काप करून घेतलेले आहेत. गॅसच्या लो फ्लेमवरतीच हे सगळं परतवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही गॅसची फ्लेम बंद सुद्धा करू शकता. खजूर गरम असते यामध्येच आपल्याला हे सगळं मिक्स केलं ना तरी सुद्धा चालेल. कारण अगोदरच आपण ड्रायफ्रुट्स, शेंगदाणे वगैरे सगळे खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. ड्रायफ्रुट्स पण मी भाजून घेतले होते, तुम्हाला सुरुवातीला सांगायचं राहिलं. कारण ड्रायफ्रुट्स, शेंगदाणे सगळं भाजल्यामुळे आपली जी बर्फी आहे ना खूप जास्त दिवस टिकते. आता हे सगळं मिश्रण मिक्स झालं की मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण सगळं खूप गरम आहे. त्यामुळे एखाद्या चमच्याच्या मदतीने हे थोडंसं मिक्स करून घ्या. तुम्हाला इथे हे मिश्रण ना खूप मोकळं वाटत असेल, एकजीव झालं नाही असं वाटत असेल, पण तसं अजिबातही नाही. आपण जेवढं जास्त याला मिक्स करत जाऊ, खजूरमुळे छान याला चिकटपणा येतो, छान हे एकजीव होतं. या बर्फीमध्ये ना कोणी कोणी खजुराचं प्रमाण जास्त ठेवतं, त्यामुळे ही बर्फी खूप जास्त गोड होते. त्यामुळे अशा पद्धतीनेच हे प्रमाण घ्या. तर इथे पाहू शकता तुम्ही छान असं मस्त एकजीव झालेला आहे. आता काय करायचं आपल्याला, एखादं प्लास्टिक घ्यायचं अशा पद्धतीने, जे कॅरी बॅग वगैरे येतात ना, ते मी असं फाडून घेतलेलं आहे. त्यावरती ही आपल्याला बर्फी घालून घ्यायची आहे. ही अजूनही बर्फी गरमच आहे. गरम मध्येच आपल्याला अशा पद्धतीने ती मळून घ्यायची आहे. पीठ जसं मळतो ना त्याच पद्धतीने आपल्याला ही बर्फी मळून घ्यायची आहे. त्यामुळे छान तुपाचा तेलकटपणा त्याला सुटतो आणि बर्फी छान एकजीव होते. तर इथे छान असा मस्त याचा गोळा झालेला आहे. सुरुवातीला आपल्याला हे मिश्रण खूप मोकळं वाटलं, पण आता हे छान एकजीव झालेला आहे आणि याचा गोळा तयार झालेला आहे. तर अजूनही मिश्रण गरमच आहे. त्या गरमीमध्येच आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. याला पूर्ण थंड होऊ दिलं तर हे मिश्रण पूर्णपणे हार्ड होऊन जातं. तर आता हे छान गोळा बनलेला आहे. तुम्ही याच ठिकाणी चौकोनी तुम्हाला बर्फी बनवायची असेल ना, तुम्ही एखाद्या ताटामध्ये थापली ना तरी पण चालेल. तर अशा पद्धतीने मी गोल गोळा बनवून घेतलेला आहे. आता यावरती लावायचे आपल्याला खसखस. तर खसखस मी हलकीशी भाजून घेतली होती. तर छान अशी चौकून खसखस लावून घ्यायची आहे. खसखस पण खाण्यासाठी खूप जास्त पौष्टिक असते. खसखस आणि छान मध्ये जे आपण ड्रायफ्रुट्स, शेंगदाणे वापरलेले आहेत ना, त्यामुळे आपली ही बर्फी छान अशी क्रंची होते. तर मस्त अशी चहूकडून खसखस लावून घ्या.
बघा तुम्ही इथे खसखस लावल्यानंतर ही बर्फी दिसायला सुद्धा खूप छान दिसते। बाहेर स्वीट होमवरती अशी नो शुगर बर्फी आपल्याला खूप महाग मिळते, तर घरी अशी झटपट पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये बनवून तुम्ही तयार करू शकता। तर अशा पद्धतीने या पॉलिथिनमध्ये आपल्याला हा रोल आपला रॅप करायचा आहे आणि एक 15 मिनिटासाठी डीप फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचा आहे। तर फ्रीजरमध्ये ठेवून मला 15 मिनिट झालेले आहेत। आता रोल मी बाहेर काढून घेते आणि याची आपल्याला बर्फी कट करून घ्यायची आहे। रोल फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे छान हार्ड होतो आणि बर्फी कापत असताना त्याचा शेप एकदम छान येतो। तर अशा पद्धतीने मी याचे काप करून घेते। बघा दिसायला सुद्धा खूप छान दिसते। त्यामध्ये खजूर आहे, ड्रायफ्रुट्स आहेत, शेंगदाणे आहेत, जे आपल्या शरीरासाठी खूप खूप जास्त पौष्टिक आहेत। तुम्हाला त्याचं महत्त्व तर माहीतच आहे। रोज खाण्यामध्ये ही एक बर्फी तुम्ही तुमच्या लहान मुलांना देऊ शकता। त्यांच्या शरीरासाठी लागणारी दिवसभराची जी एनर्जी आहे ना, ते यामधून त्यांना नक्कीच मिळेल। ज्यांना एचबीची कमतरता असेल ना, त्यांनी तर ही बर्फी नक्कीच बनवून खावी। तर मस्त अशी मऊसूद आणि तशीच जास्त क्रंची सुद्धा ही खजुराची पौष्टिक बर्फी आपली बनवून तयार आहे। तुम्ही सीलबंद डब्यामध्ये ठेवून महिनाभर स्टोअर करू शकता। या बर्फीला काहीही होत नाही आणि चवीला खूप अप्रतिम लागते। आपल्या लहान मुलांना आजच अशी पौष्टिक खजूर बर्फी बनवून द्या आणि त्यांना आवडली तर मला नक्की कमेंट करून सांगा। आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग नवीन व्हिडिओत नवीन एका अशा छान रेसिपी सोबत भेटूया। धन्यवाद।